महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित। शिवसेना 100 जागांसाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती। तर राष्ट्रवादी देखील सन्मानजनक जागा लढवण्याच्या तयारीत। अजित पवारांचा आणखीन एक आमदार शरद पवारांच्या गळाला लागण्याची शक्यता। चेतन तुपे पहिल्यांदाच शरद पवारांच्या कार्यक्रमात पवारांसोबत व्यासपीठावर। विधान परिषदेच्या 11 नवनिर्वाचित आमदारांनी घेतली शपथ। विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडला शपथविधी सोहळा। उपसभापती नीलम गोऱ्हेंनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। सरकारला मराठ्यांनी दिलेल्या सत्तेचा गर्व। मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांची सरकारवर पुन्हा एकदा टीका। जरांगे, भुजबळ आणि हाकेंना एकत्र बसून सामूहिक निर्णय घ्या। मराठा आरक्षणावर शरद पवारांचा सरकारला सल्ला। यवतमाळमध्ये शिक्षकाने विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार। तोंडावर लाकडी छडी लागल्याने विद्यार्थी जखमी। पुण्याच्या हडपसर विधानसभेत मनसेचा नवा शिलेदार रिंगणात उतरणार। मनसे नेते साईनाथ बाबरांचा हडपसर विधान खडकवासला धरणातून दुपारी 3 वाजता 5000 क्युसेक वेगाने पाणी सोडणार। धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे निर्णय। तर पुणेकरांना सतर्क राहण्याच्या सूचना। पुण्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 12 मदत केंद्रांची स्थापना। तर पुराच्या पाण्यात कागदपत्र वाहून गेल्याने प्रशासनाचा निर्णय। ऑलिम्पिकमध्ये भारताला मनू भाकरकडून पदकाची आशा। 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात मनू भाकर अंतिम फेरी। भारतात तरुणांमध्ये डोका आणि घशाच्या संबंधित कर्करोगाच्या प्रमाणात मोठी वाढ। 26% रुग्ण डोके घशाच्या कर्करोगाने त्रस्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।